नरेंद्र मोदींच्या उडान या योजनेला हिरवा कंदील मिळाला आणि देशभरातील प्रत्येकाचं हवाई सफरीचं स्वप्न टप्प्यात आलं। पण हेच स्वप्न 19 वर्षांपूर्वी पाहणाऱ्या एका किमयागाराच्या स्वप्नांना खुद्द राज्य सरकारने पंख द्यायचं ठरवलेलं आहे। पाहूयात कोण आहे हा किमयागार आणि काय आहे त्याचं स्वप्न। ही भरारी आहे एका तपश्चर्येची, हे उड्डाण आहे एका स्वप्नाचं, ही झेप आहे एका ध्येय वेड्या मराठी तरुणाची। डेप्युटी चीफ पायलट अमोल यादवला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालंय। विमानतळावर झालेल्या चाचणीमध्ये विमानानं यशस्वी टॅक्सिंग केलंय। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी आणखी विमानं बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अमोलला पालघरमध्ये 157 एकर जागा देण्याचं निश्चित केलंय। सोमवारी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली एक बैठक आयोजित केली आहे। अमोलनं हीच मागणी काही दिवसांपूर्वी माझा कट्ट्यावरून मांडली होती। एकच महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, म्हणजे मेक इन इंडिया मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बघितलेलं आहे आणि आता त्यांनी आपल्याला पालघरमध्ये 157 एकर जागा विमान कंपनी सुरू करण्यासाठी द्यायचं सगळी प्रोसिजर चालू आहे। हे मला आता असं वाटतं की थोडासा उशीर झाला आहे, त्यांनी थोडं लवकर केलं तर बरं होईल, कारण हा आपण फक्त वेळ वाया घालवतोय। आपण 70 वर्ष वाया घालवलेली आहेत विमानं न बनवण्यासाठी। देशातली छोटी शहरं एकमेकांना जोडण्याचं अमोलचं ध्येय आहे। त्यासाठी त्याला 6 सीटर आणि 20 सीटर विमानं बांधायची आहेत। 13,000 फूट उंचीवर उडण्याची त्याची क्षमता असेल। एका वेळी ते विमान 2000 किलोमीटर उडू शकेल। या विमानाचा वेग हा 185 नॉटिकल माइल्स असेल। जेव्हा महाराष्ट्रातली जी सगळी माणसं 2000 रुपयामध्ये प्रवास करतील, ते जेव्हा शक्य होईल तेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल। ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी कदाचित आता सुरुवात झालेली आहे। स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न कंटिन्यू चालू राहील ह्याचं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो। चक्क आपल्या घराच्या गच्चीवर विमानाची निर्मिती करणाऱ्या या अवलियानं विमान क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती त्या विमानातून सर्वसामान्य भरारी कधी घेतात याची। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।